काय गरमाटून राहिलं नुसतं फार असं फार नको नको झालं उन्हानं. हा काय काय मग पण हात पाय आळत धुती हा अहो दो ना तुम्ही बी या हे जनावर पाणी पाजायचे काही आहे का नाही चारा टाकला का जनावरांना? सारा काय केलं तू घरात हा. हा जनावर पाणी अलग लक्षात मी काय म्हणते हो कुठं गेलो होतो वेळ माझ्यात गेलो होतो मळ्यात गेले होते ना? हा अहो म्हणले तुमच्या काय डोक्यात आहे का नाही? आता काय डोक्यात काय काय डोक्यात म्हणजे तुम्हाला काय माहित नाही का? मला काय माहिती अहो आपल्या फशीला 9वा महिना चालू झालाय कालपासून. हा का मग म्हणजे दाद्या माणसाला काय सांगता येणार आहे काही सांगता येणार नाही म्हणजे तुमचा काही हे काही बाय माणसाचं काम राहतं दाद्या बरं, मी माणसाचं काय काम म्हणते, राहतं हा? जरा लय बडबड करू नका. हा. तुमच्या आता हे शेतीचे काम राहू द्या माय मी करून घेईल. हा. तुम्ही ना हा. पहिलं फशीला घेऊन या. हा का हा. एक त्या बाय माणसाचं कसं राहते तुम्हाला नाही कळायचं. हा म्हणून तर 9वा महिना चालू झालाय एक तर झाली तिलाच बाळाती म्हणजे ते माणसं लय खट्याळ भेटले हा तिचं काही करणार नाही नीट. कशी आपल्याकडे लय मजा होती हा, लय माझ्या आता आपली एक वाणखिनीची पोर. नाही फासावलं हा त्याच्यावर तुला काही झालं नाही हा मग आता मला वाटलं होईल पण आता फशी झाली त्याच्यावर बंदच झाले पोरत. आता मी काय करणार काय काय कशी काय बंद झाली काय माहिती आता म्हणून तर तिचं नाव तुम्ही फशी ठेवलं. हा मग फासावलं आणि तिला मुलाची आशा होती हा तुम्हाला तर नुसतं मूल मूल तिच्यात काय कमी हो आपल्या नाही, पुरीमध्ये? कमी नाही, मग आज आता एवढं ते- शिक्षण झालं आज एवढं चांगलं घरदार हा भेटलं. पण ती दुसऱ्या तिकडे द्यायची पाळी आली ना मग आता बाय मग आता तुला सून आली असती पोरे असतात हं? जाऊ मरूया बाय सून मुलं कोणते याच्यात बसू राहिले हा मग पालखीत बसू राहिले बरोबर आहे का नाही? बरोबर आहे बरोबर आहे. नाहीतरी सुना मुलांचे आई बापांचे मस आले. हा पण बरी चला आणि तिची एक पोर आहे आपल्याला आता बाई एक देवाला फक्त एकच प्रार्थना करायची हा. का आपल्या ना फशीचा जीव मोकळा होस. हा, मग काय? हा. या बाय तिला मुलगा झाला ना तरी आपल्याला आनंद आहे ते तर आहेच म्हणा बरोबर आहे का नाही? हो ना तो आपल्याला आजी बाबा म्हणला तरी आपल्याला त्याच्यात आनंद आहे. बरोबर हा? आहे खरं आहे. बरं मी काय म्हणते तुम्ही ना आता 2-4 घास खा आणि लगेच तिला घेऊन या. हा हा लगेच लगेच जात एक तर जर तिला झाली ना बाळा ती तुम्हाला डोक्याला सांगते, ताप होईल. डोक्याला ताप म्हणजे ती लोकले रांगडे खर्च आपल्यालाच करावा लागेल खर्च तर करू 5व्या दिवशी तिला कामाला लावते हा, हा, बरोबर. इड कशी आता आली ना तिला मी 2-3 महिने पाठवतच नाही. नाही नाही पाठवूच नको आता हा बर चालेल हा, चालेल मग चालेल. चला हा. जेवण करून घेऊ हा चला. चला अशी वय वय चाल बघ आता आले जवळ जवळ आले आता काय माही नका काळजी करू. मी काय ते बरं झालं तुम्ही न्यायला आले दादा. हा ना हा नाही तर मला आहे ना हा त्या माणसानं लय काम करून घेतलं असतं माकून. हा का हा बरं माझे चालतंय. थोडे दिवस राहिले ना हो हो दादा. हा मला एक तर 9वा महिना चालू झाला हा आणि मला काहीच काम करू वाटाना. हा म्हणून तर तुझ्याच तक चालली मला होती नुसता दम लागू राहिला. त्याच्यामुळे तुझ्याच तक चालली चाल माझ्यालाच पाठवायचं ना दादा घ्यायला. हा आता ती ती कवा येईल तिला घरचे काम जनावर जुनावर माझी तब्येत बरी आहे ना. हा बरी बरी चाल आता ना वय चालणार ती आई, लय ग पाय दुखू राहिले ग बाई. सारखं उठल्यापासून शेण टाका पाणी वा सारून काढा. एक तर हे गेले अजून पुरीला आणायला फशीला अजून बाई यांचा पत्ता नाही. हं, तर मग काही जावायचं पाठवीत नाही का काय कानू बाई कवा येते काय बाई कवा येते माय फशी असं झाले बाई मला. मग बसते. आली ग बाई हा ये बाई अगं तुझीच वाट पाहत होते. हळूच दे इकडं बस 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 तुला पाणी आणते मी. नाही नका बस हा बस आताच पाणी पिलं रस्त्याने काय तो बाप पुढे ते गाय सुटली होती. हा ते गाय बाग कसे हा. बाई पाच जाम झाली ग माई फशी ग का ग बाई आता काम होत नसेल तुला आहे ना. अगं बाई मम्मी जेव्हा 9 महिना लागला ना हा असा त्रास व्हायला लागला. हा ना ते मेले तर काय काम. बाई फार जाम झालं ग बाई लिखू ग. तरी मी याला म्हणत होते पुढला लवकर घेऊन या पण काच बाई हे माणूस येईल. हा अगं मग तो यायचं लवकर मम्मी. हा पापाच्या भरोसा राहत असते का गं. आता तुला माहिती आहे ना मा माझं किती काम राहते. कसं जेवावरून जेव जाणे जावं हा तोय फार तब्येत जाम केली आहे ना. अगं बाई आता तुला काय सांगू मा माझं किती वंत तुला माहित नाही का. हा आणि मग सारखं धावत राहते सारखं पण एक जीव इकडं आणि एक जीव इकडं असं झालं मा. तो आता जीव आटकून जातो इकडं कामाचं हे तो बापाचं तू ध्यानात तर नव्हतं. ते म्हणा आता पुढला 9 महिना लागला का म्हणले मग तुम्ही काय झोपत आहे काय
हा दादे माणसाच्या काळात त्याच्यात राहते मम्मी. मग जा मी म्हणले तेव्हा ती न्यायला आली तुला. दादे माणूस कसा राहते तुला माहिती आहे हा. ना. ते बाई माणसाचं काम राहते. हा बरं मी काय म्हणते काय? आतून टाकू का पडती का नाही नाही आता तोच ना बसले बस तू बस मला ना बोललं तसं बरं वाटत. चौथा महिना चालू होता तेव्हा मी तुला पाहिलं होतं. हा आता 9 महिना लागला बाई लय पोट आले ग बाप. आई हा लय काळा लागत असेल आहे ना. मग पूर्ण प्लॉटच्या होती याच्यात खाली. तुला सांगते पप्पे कसे अगं तो जन्माच्या टायमाला मला असंच होत होतं हा बाई. का? मायले पोट आलं होतं. हा मला वाटलं मुलगा होतो काय मुलगा होतो काय तो बापतो म्हणून मुलगाच होईल तर शेवटी तूच झाली. ते काय नशिबाचा खेळ राहतं ग मला. आणि तू झाली आणि तो बापाला असं जगाट आला बाई लय राग आला त्यांना म्हणून मुलगा झाला मुलगा नाही झाला मुलगीच झाली लागलं ताण करायला. त्यात काय छान पण करायचं काम आहे. हं? आता ती देवाच्या हातात राहते. मुलगा काय मुलगी काय पोर आहे कोणते काय आपल्याला पालखीत मिळत आहे. हा मग त्याच्यामुळे तो नाव त्यांनी फशी ठेवलं म्हणून तिने फसवलं ना म्हणून फशी नाव ठेवलं. बरोबर आहे. पण जाऊ दे आम्हा तुला आहे ना पहिल्यांदा मुलगा होऊन जाऊ दे म्हणजे डोक्याला मला टेन्शन. काय नाही बाई मला काही येऊ द्या. हा हा कुत्र मांजर कवाय ना. हा तो त्याच्या- नवऱ्याला लय हौस आहे ना. त्याच्यावर मी समाधान राहील. हा हा मी एवढंच होऊन देईल बाई लय त्रास होते नको मला. बाई तुला लय त्रास होतोय ग मला नव्हता एवढा झाला बाई. मला लय त्रास होऊ राहील बाई. तरी मी तुला म्हणत होते 5-6 महिन्यातच निघून ये. एक तर बाप्या माणसाची जात कशी राहते माहिती ना. अगं इतकं त्रास दिला त्या पाहुण्यानं काय. हा मम्मी हा अगं जेव्हा मला चौथा महिना लागला ना हा तेव्हाच मी तेव्हा जावायला म्हणले होते काय मला जाऊ द्या बा मा आई बापायचं. आणि मग ते मला नाही म्हणले. ते म्हणे इकडं कोण करेल आपलं. हा म्हणजे पाहुण्याचा लय जीव पण पाहिजे हा आहे ना. ते सारखे माझ्याजवळ यायचे सारखे मला म्हणायचे कर तू काय कामधंदा. हा म्हणजे असं यायचं तर एक पाहुणं काम हा. करायचं. पाहुणं तर तेव्हा लय बोलला होता. दिवस गेल्या लय आनंद झाला म्हणून मी तिला इकडच्या तांबे इकडं करून नाही देणार. अगं मम्मी हा 7व्या महिन्यापर्यंत पाहुणं नाही म्हणलं नाही. हा ना माहिती का काय करत झालं बाळ जेवण माहिती. बरं जाऊ दे नको रडू ग बस. तुला मी म्हणले ना बाप्या माणसाची जातच मी अशी राहती. हा तो बाप असंच होता बाई. मी पण तू- नको भरायचे हा तोंडावर आता ठेवायचा हा ना चालू ठेवायचा काय का मम्मी. हा तुला काय सांगू बाई पार मापुरीला जाम केलं. हा पारणा जंपर वर तारगायला लागला. तारगायला का मम्मी हा तुला काय सांगावा हा 7 महिन्याला जोपर्यंत हा हावणी मला सोडलं नाही ग. हा ना बाई तुला सांगते बाप्या माणसाची जातच मिली अशी. हा तरी मी तो बापाला म्हणत होते पुरीला लवकर घेऊन या. हा आता हे आई म्हणून तुला सांगायचं काम झालं. हं. बापाला काय सांगायचे सांग. हा ते हा? बरोबर आहे म्हणा. नाही हा. सांगायचं. बरं जाऊ द्या बाय नको रडू या बाय. ऐक या बाय जीव बाळ गाळ व्हायचा ग. आता काय सांगा तोंड दाबून धरायचं डायरेक्ट हा ना दाबू नये म्हणून. म्हणजे एवढं पाहुणं विचित्र आहे काय. लय अवघड. हा बाय पाहुणं तर लय म्हणून मी याव करील आणि त्याव करील. कायच याव करील त्याव करील. हा इतका त्रास दिला त्याला मला काय सांगावा. हा ना बरं या बाय आता मी डायरेक्ट वर्षभर जाणारच नाही. तो परत असंच त्रास देत राहील बाबे. या बाय एवढं पोर झालं ना काय हो लगेच ऑपरेशन करून टाक. ऑपरेशन करणार तर तिकडे काही कर पण मला मी जायचंच नाव नाही कारण मला त्याचं लय भीती वाटत. नाही जा आता बाय एवढं चांगलं पाहून दिले जावं तर लागत. हे बघ मम्मी हा सुखरूप मला आहे ना मोकळं होऊ दे. हा मोकळं झालं मी तुला सांगते वर्षभर जाणारच नाही बाई. हा या बाय वर्षभर नाही ठेवणार बरं का तो नवरा पण आहे ना तुला आहे ना मी 2-4 महिने जाऊनच नाही देणार. हा मम्मी तो असा आहे 6 महिने जास्त घेऊन जायला बसलाय. हा बाई लय पाहुणार लय हा त्याला बाई दमच निघत नाही. हा ना हा सांग बरं पोरा कपावा का त्याच्या कपावा सांग बरं. नाही हा? तुला सांगते आहे ते उडून जायचं. 4-5 महिने ना तुला मी पाठवणार नाही. हा बाय तू टेन्शन घेऊ वल्लत नको. वल्लत तो देईल परत लटकून बाला काय तो जवळता वाला. हा हा मरू द्या बाय त्याच्यापेक्षा ना तुला मी पाठवणार नाही. बरं का मम्मी हा मी जाणार नाही. हा तुला सांगते. बरं हा या बाय तुला 4-5 महिने मी पाठवणार नाही बरं का. चांगलं पोर 5-6 महिन्याचं होतं जाऊच नको तू. हा आणि आता आहे ना या अशी सारखी रडत राहू नको. आज एवढा आम्ही 10 लाख रुपये खर्च करेल
लग्नाला. आज आमचा काळजाचा तुकडा आहे तू आणि याच्यासाठी दिले काय अगं रडायसाठी? मग तुम्ही 10 लाख खर्च केले पण मग? मला ते त्रास सहन नाही नव्हत. अगं बाई लग्न झाल्यावर आता तारा सण करायच लागतोय. आता मी नाही करीत का तारा सण? हा आता तुला सवय झाली काय? तशी मला सवय आहे का? अगं बाई हा? आम्हाला माहिती आहे तो आम्ही कवळ्या पानात लगीन करून दिले. आता आमची एकच वाणिकिनीची पोर होती. तो बाप काय म्हण तो असं दिला का तुम्हाला टच करून दिला तुम्हाला वय सुद्धा पाहत तरी आलं ना ग. अगं बाई हा? चांगला सर्व्हिसला वाटा म्हणून दिला करून. काय साठी त्याच्या सर्व्हिसला पार जीव जातो माहिती का? तो बापाने सगळी हा? जाण घातली. आणि त्याला काय कळतं बापाला? या बाई त्याने काय केलं? पोर लग्न आली 12 वर्षाची कुठं नाही तू झाली लगेच तो लग्न करून दिलं. आणि आता या बाई असं कमी वयामध्ये या असं डोक्याला ताण होतो. पाहिलं राहतो तू. हा? मग आणि त्याच्यात लगेच दिवस गेले तुला. आणि सांग बरं तरच मला हो राहिला तुम्ही आहे माझ्या मारत्या. हा. तुम्हाला काय वाटतं गेले महापुरुष गेले दिवस अरे पण कसे गेले माझ्या जीवाला माहिती ना. तर जाऊ दे या बाई मनाला काही खाऊ नको तू आता बरं का. एवढा तो जीव मोकळा करून घे आणि ना परत पोर होऊन नको देऊ लवकर. वाटलं तर एवढ्याच ऑपरेशन करून मी घे. त्याला तर आता जवळच नाही येऊ देणार मारू जा तिकडं. हा अगं बाई माणसं बाटा माणसाची जात काय कती का फशे. मी दरवाजा लावून देत जाईल आतून कडे मी मोबाईल म्हणत नाही. हा नाही तर सासऱ्याकडे घेऊन झोपत. हा पोराला घेऊन बरं जाऊ दे हा, तू जेवण करून आली का? कर. हा? जेवण आली त्याला थोडा नाश्ता. नाश्त्यावर राहते का? ते पोटामध्ये ते पोराला ये होईल ना. हा? बरं मी काय आणतोय हा. याच्यात ते कपडे ते दिले होते सर हे काय आणलं एवढं? मला साड्या आहे काही हा माझ्या सासून बाळा ते सुद्धा दिले करून. बाळा ते दिले का? हा. तुझी सासू चांगली आहे पण. हा? काय चांगली ह्यावर नाही आहे ते बरं. ही तशीच पण आहे. ती काय म्हणा तुझ्या साड्या नेसती म्हणा हा मग तिला काय ते बाळाते बोळाते मग तिला मग 2 लुगडे फाडले तिचे. हा तिची ती कॉटनची लुगडं असते हा ना. मग तिला चांगली मोठाले बाळाते दिले करून 5-6 पण मी. हा बरं झालं कसं आहे हा. ते साड्यांची बाळा ते ना पोराला आहे ना टोच. आता मला काय नाही पण ते गावना मोकळा टाका. हा नाही आता आता याच्यामध्ये का असं साडी कवर राहू. आता हे बाय तवर काय कर मा गावन आहे हा. ना तो घाल हा. आणि मग तो बापाला आहे ना बाजारात पाठी दे हा. त्यांना म्हणाल 4 गावून घेऊन या. हा गाव तुम्हीच घेऊन या म्हणजे 4-5 महिने पाहायलाच नको. मोकळा टाका म्हणजे कसं मला पण असं हा नाही आता कारण आता ते मधले काही नसते येत नाही काहीच नाही. बाळातीन झाली ना हा. पोरला पाहायला लागेल ना हा. तुला गावनच लागल. गाव नसला हा? बरं मी तो बापाला पाठी दे तो मा गावन आहे तोवर घालती का आता तू? आता लगेच काय हा? बरं मी कपडे आता आहे ना साडी ते सगळं एकतर तू बदलते. साडी अशी काठाची निसून आली त्याच्यात मोकार घाल. काय झालं त्याने वटी भरली हा सगळं मग साडी ती चांगली घेतली त्यांनी हा. आणि अख्खं कपड लाल करून दिलं ही अख्ख्या साडी कोणी घेतली? ते सासऱ्याने चांगली. हा ना हा. 7व्या महिन्यात गेले वाटते. हा तवाच घेतले त्यांनी मस्त गोड गोड आहे बाई. मग वटी भरून दिली त्यांनी. हा. 6,000च्या तुला 6 बोलावल्या हा मग सगळ्यांनी ओवाळलं हे केलं वटी भरली. हा. तुला सासायला लई बाई चुलत. लय मरणाच्या काय करते त्यांना चाटते का त्यांना. हा पण बरं ना बाई एवढ्या गोताळात जाऊन पडली तू. हा गोतळात पडले आणि मग रोड ठीक होतं त्याचं नाही काही. काय तो मला म्हणजे मारित होतो ना. आणि मग तू का सांगायची? तर काय सांगती तर म्हणलं आईबापाचं नाव कमवायचं आपल्याला हा. काढावं दिवस म्हणलं आता काय करणार आहे. नावा दम राहतो कोणाचा पावर राहतोय असं. म्हणजे का वरून मारी? मम्मी हा तुला एक सांगू का हा. आमच्या ना काय वरून भांडणं होती नाही फक्त संध्याकाळी भांडणं होते. संध्याकाळी हा का बरं? अगं बाई मला एकदा कामधंदा आवरला का हा तो ना लेट येतो हा लेट येतो आणि मला म्हणतो कर ताट काय ताट कर म्हणतो काच? जेवणाचं. हा हा मग आता तू सांग आता मला एवढं पोटवर ये मी तेवढं रात्री उठून येतो ताट करीत बसू का. मग आता पाहुण्याला कळत नाही का? हा? का आज तिला आठवणा महिना चालू झालाय. हा. हा, आपण कसं वागावा. हा, आपण आपल्या हाताने ताट करून घ्यावा जेवण करा खावा प्यावा आई ना झोपावा. पण याला आई आहे. हा? हा? आणि मग त्या आईला काय झालं जेवणाचं ताट का भाऊ त्या करायला? बाहेर त्या माणसाला तरच नको देऊ. आणि हा? मग जेवणाचं ताट करायला काय झालं आईला? काय माहिती हा? मी स्वयंपाक पाणी करून ठेवते ना. आणि हा? ती म्हातारडी चादड काय नुसती बसेल राहते काय? आता ती काय शब्द बोलते अगं. हा ना तोडा तू शब्द नाही काढीत अजिबात. बरं बाई लग्नाच्या आधी तर लय सगळे म्हणायचे लय भारी आणि काय म्हणते ना आता दिल्यावर कळत माणसाचे हा. सगळे नखरे. मग? हा? मग झाल्यावर कळते तोवर वयल राहत ना तोवर गोड गोड तेव्हा बोलत. लय म्हणायचे आम्ही फशीला असं ठेवून इमानाने आम्ही
हनीमूनला जाऊन फिरायला जाऊ. कुठं नेलं का तुला हनीमून? कुठंच नाही नेलं बाई मला, कुठंच नाही नेलं ग. तसं करा ना. 5-50 गायचा गोठा, तो गोठ्यात घाल. एकदा सकाळी उठल्यावर 7 वाजेपासून हा. तर 10 वाजता आवरायला. बाई. बिगर चहाचं बिगर चहा पाण्याचं काय सांगती. आणि वरून नाही, या- नाही, बाई, आता एवढं पोर झालं का? हे बाय तुला सांगते मी ना स्वतः येणार आहे आणि फायनल बोलून घेणार आहे त्यांच्याशी. आज आमचा काळजाचा तुकडा आहे, एकच आमची वाणिकिनीची पोर आहे आणि तुम्ही आज तिला एवढं दिवस जायला होते तरी तुम्ही तिला डायरेक्ट 9व्या महिन्यात पाठवलं. हा आज तिचा जीव पार तुम्ही आले का द्या मला निम्या रात्रीची ताट करून जेवायला. हे सगळं काढणार आहे मी, तू काही टेन्शन नको घेऊ. सासरा बरोबर आहे, सासरा देव माणूस आहे. हा. तर नाही बिचारा काही, हा, तो बिचारा रात्रीला 40 झोपत रोज. हा. हा ना. त्याचं नाही विचारायचं पुढं खाल्लं पुढं नाही निघून गेली. हा ना. शब्दाने चुकीत नाही मला. परिवाने जीव लावतो. हा का? पुढे गेला असेल तर काहीतरी घेऊन येते ना मला खायला. हा ना. लय देव माणूस सासरा. बाई, हा. बाई, बाई. तो सासू हा लय खाट्या. लय लय बरं मी काय म्हणते, काय? अगं 2-4 घास खाय ना बाई. आता काय खाते आता संध्याकाळी खाऊ. मग दादाला म्हणा हा. फशीला आहे ना 1 किलो मटण घेऊन ये. मग आपण ते खाऊ गोळ्या मिळाल्या काच? बकराचं. अगं बाई अशा याच्यात मटण मासे खाऊ नको, तुझी सवय गेलीच नाही वाटत. नाही मासे नको मासे नको मासे नाही खात मी. हा. पण मटण आणा अगं तेवढंच अंगाला रक्त राहील मला. अगं गरमाट पडत गरमाट होतंय त्याच्यापेक्षा मी ना तो बापाला आहे ना काजू बदाम मनुके पिस्ता सगळं आता थोडं थोडं आणून ठेवते. खारका खोबरं बरं का, नाही तरी आता तू 12-3 झाल्यावर लागलच ना तुला. ते लागेल पण मग म्हटलं आलते तर मग एखाद दिवस खाऊ घालायचं मला. बरं आणि द्या बाई. कारण जेव्हा त्याचा वडा वाचता माणसाची. नाही नाही ते कोंबडीचं नको. नाही ते नको गरम पडत आहे ते हा नको. तुला आहे ना पोराला बकराचं त्रास होईल मध्ये. बकराचं आणाय सांगते हा. आणि त्याचं आहे ना सूप करून देते तुला प्यायला. लई ना कान वाटलं तर अर्धा किलो जाणार. हा हा काय 3 जण झाले आपण खायला. हा सूप देऊ का प्यायला? सूप दे दर्शक मला. बर बर तुला सांगते थोडासा भेज आहे आणाय सांगते तुला ना खाऊ वाटला असं आहे ना. तू बेज आता थोडं मान कमी चालायला लागलाय तर मला वाटतं थोडा बकराचा बेज आणायला लावत. हा तो नाही जर खाला तर हा. तुला मी लग्नाच्या आधी परतून देत नव्हते का? परतून फ्राय बर करू हा? दे. तो घरी करते का तू? नाही नाही ना. आणतीच नाही बाई ते. हा ना. बोंबली सोडून दुसरं काहीच नाही राहत त्या घरात. नाही नुसतं म्हणायला मोठं घर पोकळ असं काय तिला. बाई दिसाय तर लय रुबाबात दिसत आहे अशी. हा दिसत हा? असे आणि मग राबू नुसते बोलायला काय कराय. घात झाला मावाला जेवाचा काय करते. मी लय दिवस नाही सांगणार म्हणे. हे बाई अगं तू आमच्या काय आता सांगू तुमच्या तुझ्याशिवाय कोण नाही आम्हाला. मी तुला सांगू का आता लयतले 5-25 वर्ष जगत त्या घरामध्ये. हा ए कारण की- असं वाटत असेल तर जाऊ नको तू फारकत घेऊन टाकी कारण तो जावई का तो जावई आवड बाई काय. हा वाटलं तर फारकत घेऊन टाक बाई. हा पण हे असं अभद्र नको बोलू. पार्कत गेला ना ते असं झालं काय पार्कत येते आज आली. वर्षभर झाल्यावर. तो पोराला तुला सांभाळील मी. हा सांभाळते. हा नाहीतरी आमचं बस पडेल पेटलं तर इजणार नाही. हा फुकट आता ते लोकांचं जानपट आपण सांभाळायचं. हा जनपट म्हणजे तो आणायचं ते. मा काय मा हा? त्याला फुकट वारा त्याला फुकट वारा सोडू का पण मी? फुकट वारा सोडू का सांग. मग आता जाय ना आम्ही तर म्हणतो जाय चांगली त्याची जाय. माझी आधी झाली वर्षभर. हा? या बाय येड्यापाना करू नको. तुझी डिलिव्हरी झाली हा. तो आपण मी आम्ही दोघं तिघं तुला सोडवायला येऊ. वाटलं ते तर बापाला तो दात बसून आण ना. तो काढून आण नाही तर. वाटलं काय ना तो हा? मामा मावशांना सगळ्यांना बोलून घेऊ आणि गाडी करूनच जाऊ आपण आणि मग त्यांची कान उघडणी हा करू. मला जाऊ दे मध्ये पण तेवढंच आहे. मला बापाचा तो दात पुढे येईल ना हा. तर तेवढा काढून आण जावा कारण तो दुसरा हा, टाळ. फशी हा? तो दात आणि तो बापाचा दात सारखाच आहे. तो एक दात पडेल आणि तो बापाचा एक दात पुढे आहे. आता तू गेली तो बापावच गेली तू कुठं माव गेली. आणि तवाला एका इकडे किनारी पडेल. नाही नाही तू माव गेली का तरी. काय गेले का तो आवरून. आणि हा? मग बरं जाऊ दे ते महत्वाचं आहे का आता तो जीवाचा निवड होणं महत्वाचं आहे. मला सगळीकडे लक्ष द्यावं लागत आवर. हा बापा काय पाहायचं तो काय पाहायचं. हा? बरं मी काय म्हणते काय मग चाल ना ते गावाला घालून घे. हा. हा चल बाई आता मला ना हा एक कपडे उतरून ठेवते आता साडीचे त्या पारकरांनी येणं पार हे झालं पोट ते झालं. नको बाई हा? लय बांधेल नाही ना पॅक. नाही थोडी लूजच बांधले नाडी हा हा पण मग ते साडी नाही यांना लय जड झालं हा, ना. नाही नाही आता आहे ना तिकडे बेडरूम मध्ये गावं नाही हा का? तो घाल हा. बर का. हा. आणि ना आरामात तिकडे कॉटवर झोपून घे. कोटवत पडत हा, आता. आणि या बाय टेन्शन घ्यायचं नाही. बाळा ती होऊ दे नंतर पाहू त्यांचा कसा खट्टा मारायचा ते. बरं. हा थांब उठू नको थांब हळू थांब हळू उठ. हा? पार बाळाची नोवाच्या टायमावर पार पाहुण्यांनी पाठवले. हा चल हळूहळू चल.
हं? पार ना लेकराला पार मा लेकराला पार जाम केले लाजाने वाटती मेलेला पोर लग्नाच्या आधी कशी गुटगुटीत होती हं? काय सांगते हं? मम्मी पार जाम करून ठेवले बरं उद्या का आपण आहे ना हा डॉक्टरकडे जाऊ बरं का मम्मी हा चेक तपासायला हा? बरं बरं चालेल